जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करते उभे विटे बरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटे भरी करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुळशी हार गळा कसे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कसे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मने विराजित कंठी कौस्तुभ मने विराजित कंठी कौस्तुभ मने विराजित तुळशी हार गळा कसे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा
गळा आकाशे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी धनीन पुरे गुण गाता धनीन पुरे गुण गाता धनीन पुरे गुण गाता धनीन पुरे गुण गाता रूप दृष्टी न्याहाळिता रूप दृष्टी न्याहाळिता रूप दृष्टी न्याहाळता रूप दृष्टी न्याहाळता रूप दृष्टी न्याहाळता बरवा बरवा पांडुरंग बरवा बरवा पांडुरंग बरवा बरवा पांडुरंग बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग कांती सावळी सुरंग कांती सावळी तुरंग कांती सावळी तुरंग कांती सावळी तुरंग कांती सावळी तुरंग सकळ मंगळाचे सार कळंगळाचे तार सकळ मंगळाचे सार मंगळाचे तार मुख सिद्धीचे भांडार मुख सिद्धीचे भांडार बरवा बरवा पांडुरंग बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग कांती सावळी सुरंग कांती सावळी तुरंग कांती सावळी तुरंग कांती सावळी श्रीरंग त्याची सावळी श्रीरंग हे तुका म्हणे सुखा तुका म्हणे सुखा तुका म्हणे सुखा अंत पार नाही लेखा 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 बरवा बरवा पांडुरंग बरवा बरवा पांडुरंग बरवा बरवा पांडुरंग बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग कांती सावळी सुरंग कांती सावळी तुरंग कांती सावळी तुरंग कांती सावळी तुरंग कांती सावळी तुरंग विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई
जय बारकुमाई जय विठो बारकुमाई जय विठो बारकुमाई जय विठो बारकुमाई विठो बारकुमाई विठो बारकुमाई विठो बारकुमाई कुमाई बारकुमाई 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 जय जय विठो बारकुमाई वरदे हरिठ श्री ज्ञानदेव विठोबाराई विठोबाराई बारकु विठोबाराई बारकुमाई जय जय विठो बारकुमाई जय विठो बारकुमाई गाडी लेट झालेली आहे पण वेळेवर पोचवायची आहे. धनिना पुरे गुण सरळ घेऊ सिंगल घेतो धनिना पुरे गुण गाता धनिना पुरे गुण गाता धनिना पुरे गुण ओ धनिना पुरे गुण गाता धनिना पुरे गुण गाता इना पुरे गुण गाता इना पुरे गुण गाता ओ रूप दृष्टी रूप दृष्टी रूप रूप दृष्टी ओ रूप दृष्टी रूप दृष्टी रूप दृष्टी रूप दृष्टी बरवा बरवा पांडुरंग 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 वा बरवा 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 पांडुरंगा बरवा बरवा पांडुरंगा
धनी न पुरे गुण गाता. थोडं वाढवा. कोण आहे? थोडा वाढवा, थोडा आवाज द्या. थोडा आवाज. धनी न पुरे गुण गाता. बरोबर आहे. रूपदृष्टी निहाळिता, बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग. सकळ मंगळाचे सार, सकळ मंगळाचे सार मुखसिद्धीचे भांडार. बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग. तुका म्हणे सुखा, तुका म्हणे सुखा अंत पार नाही लेखा. बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग. सालाबाद प्रमाणे श्री समर्थ रामदास स्वामींच्या नवमी निमित्तानं होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह गेली 45 वर्ष चालू आहे. बऱ्याच वेळा मी सेवा करून गेलेलो आहे. मागच्या वर्षी पण हरिभक्त परायण सुंबे महाराजांनी मंडळीने मला सेवा दिली होती. अभंग सुद्धा मी बघून आलेलो आहे. घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. त्यांनी पहिला दिवस दिला, म्हणजे काय हरकत नाही. कोल्हापूरची पहिली कुस्ती त्याच्यानंतर मोठ्या कुस्त्या असो. तेव्हा आपल्या महाराष्ट्रामधले जे संत आहेत ना, त्यांच्यामध्ये रामदास स्वामींचा अग्रगण्य नंबर लागतो. पहिला दिवस म्हणून मंचरी मधला एक अभंग निवडलेला आहे मी. या अभंगामध्ये तुकाराम महाराज देवाचे गुण आणि रूप सांगतात. धनीन पुरे गुण गाता, रूप दृष्टी निहाळिता. बऱ्याच फळावर पहिल्यांदा समचरण दृष्टी अभंग घेतात, काही फळावर नामपर अभंग घेतात. मी बहुतेक नामपर अभंग घेतो, म्हटलं थोडं बदल व्हावा याच्याकरता अभंग निवडलेला आहे. तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवाचे गुण आणि रूप सांगतात. कोणाचे? पांडुरंगाचे. आता पांडुरंग म्हणजे देवाचे अनंत अवतार आहेत. भागवतामध्ये अवतार आहेत 24 आणि अंबऋषी करता घेतलेले अवतार आहेत 10. 2 जळचर, 2 वंचर, 2 विप्र, 2 राजा, बौद्ध कलंकी अवतारलिया भक्तजनों के काजा. हे 10 अवतार आहेत. कोणाकरता? अंबऋषी करता घेतलेले आहेत. त्याच्यात 6 प्रकार पाडलेले आहेत गर्ग संहितेमध्ये. अंश, अंशी, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्ण. आणि त्याच्यामध्ये 2 अवतार पूर्ण आहेत, राम आणि कृष्ण. दुर्जनांता येणे करुणी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण. राम अवतार पूर्ण आहे आणि कृष्ण अवतार आहे परिपूर्ण. रामामध्ये आणि कृष्णामध्ये थोडासा फरक आहे. अवतार जरी पूर्ण असले, रामाच्या कला आहेत 12 आणि कृष्णाच्या कला आहेत 16. थोडा फरक आहे. कला म्हणजे काय? कला म्हणजे चैतन्य. देवाने सृष्टी निर्माण करताना क्रम लावलेला आहे. वनस्पती, जीव आहे एकच कला. स्वेदज प्राणी, उवालिका 2 कला. अंडज प्राणी, पक्षी 3 कला. पशु 4 कला. माणूस 5 कला. सुसंस्कृत माणूस 6 कला. वैज्ञानिक ज्यांनी स्क्रीन टच मोबाईलचा शोध लावलेला आहे किती कला? 7 कला. हे लोकीचा महात्मा 8 कला. स्वर्गातले देव 9 कला. सनकादिक संत 10 कला. देवाचे अंश अवतार मत्स्यकच्छ 11 कला. आणि रामाच्या कला आहेत 12. ज्या अवतारामध्ये 6 गुण प्रकट होतात तो पूर्ण अवतार. आता त्या गुणांचं आपण वर्णन करायचं आहे. आणि कृष्णाच्या एक्स्ट्रा कला आहेत 4. नंबर 1 लीला माधुरी, नंबर 2 रूप माधुरी, नंबर 3 मुरली माधुरी आणि नंबर 4 प्रेम माधुरी. रामाचा अवतार आहे पूर्ण आणि कृष्णाचा अवतार आहे परिपूर्ण. तुका म्हणे काळा, तुका म्हणे करा, तुका म्हणे काळा, तुका म्हणे कळा. अंगी जयाच्या सकळा, अंगी दयाच्या सकळा, अंगी दयाच्या सकळा. अंगी जयाच्या सकळा.
सकळा अंगी जयाच्या सकळा सकळा अंगी जयाच्या सकळा तुका म्हणे कळा अंगी जयाच्या सकळा. जो हा लावण्य पुतळा जयाच्या अंगी सकळ कळा, जयाचे गळा वैजंतीमाळा तयावेळेला दंडवत. तुका म्हणे सर्व कळा जया अंगी भोळेपणा लागी भीक मागे. ज्याच्या अंगामध्ये सगळ्या कळा आहेत ना तो श्रीकृष्ण परमात्मा आहे. आणि तो श्रीकृष्ण परमात्मा पंढरपूरला आलेला आहे. द्वारकेमधला नाही, गोकुळामधला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या असे म्हणत असे. पांडुरंगाने कृष्णाचं बाळरूप पंढरपुरामध्ये धरलेलं आहे, ज्यांची आपण वारी करतो. तेव्हा त्या देवाचे, रामाचे, कृष्णाचे, पांडुरंगाचे तुकाराम महाराज गुण सांगतात. देवाचं सगळंच गोड आहे, पण इथे दोनच मुद्दे सांगितलेले आहेत. सगळं गोड म्हणजे हे मधुराष्ट्र काय वल्लभाचार्यांचं, त्याच्यामध्ये 8 श्लोक आहेत. अधरम मधुरम वदनम मधुरम नैनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुरादेपति अखिलम मधुरम वचनम मधुरम चरितम मधुरम वसनम मधुरम वलितम मधुरम चलितम मधुरम भ्रमितम मधुरम मधुरादेपति अखिलम मधुरम. रामाचं कृष्णाचं सगळंच गोड आहे, पण इथे 2 मुद्दे सांगितलेले आहेत. याचे गुण गोड आहेत आणि याचं रूप सुद्धा गोड आहे. धनी न पुरे गुण गाता रूप दृष्टी निहाळिता. यांचं सगळंच दिव्य आहे रामाचं कृष्णाचं. ते तुकाराम महाराज म्हणतात त्याचे आपण गुण गायले ना तरी आपली वाचा पवित्र होते, आणि याचं आपण दर्शन घेतलं ना तरी आपली दृष्टी पवित्र होते. मला वाटतं रूप आणि गुण याचं थोडं चिंतन केलं ना अशी एक चिंतनिका मांडता येते, कोटी ज्याला म्हणतात. काहींचं रूपही चांगलं नाही आणि गुण सुद्धा चांगले नाहीत. काहींचं रूप चांगलं आहे पण गुण चांगले नाहीत. काहींचं गुण चांगले आहेत पण रूप चांगले नाही. आणि काहींचं रूपही चांगलं आहे आणि गुण सुद्धा चांगले आहेत. 4 प्रकार पडले जातात. उदाहरणार्थ रामायणामध्ये आपण 4 स्त्रिया घेतल्या ना आपण लगेच लक्षात येईल. ही त्राटिका होती ना, त्राटिका राक्षसीन, दिसायला राक्षसीन होती आणि गुण यज्ञाचा विध्वंस करत होती बुवा. म्हणून पहिल्यांदा रामप्रभूने तिला मारलेली आहे. कृष्णाने पहिल्यांदा मारली कोणाला? पुतना मावशीला. आणि रामाने पहिल्यांदा मारली त्राटिकेला. अर्थात तिचं रूपही चांगलं नव्हतं आणि गुण सुद्धा चांगले नव्हते. त्राटिका लक्षात ठेवा, राक्षसीन. त्रिजट आहे ना बिभीषणाची मुलगी, तिचं रूप चांगलं नव्हतं बुवा पण गुण मात्र चांगले होते. का? ती देवाची भक्त होती. कर्म पाहता राक्षसी मनुष्याचा आहार आम्हाशी भेटी होता जानकीशी निज कर्माशी विसरली. रामायण सांगताय, नाथ महाराज सांगतात. दिसायला ओबडधोबड होती पण भक्त होती. कोणाची? रामाची भक्त होती बुवा. रूप चांगले नाही पण गुण चांगले. त्याच्यानंतर कैकेयीचं रूप चांगलं होतं पण गुण मात्र उधळले. का दशरथाचे जेवढे राणे होते त्यामध्ये पहिली 1 नंबरची राणी सुंदर कोण? कैकेयी. कैकेयी रूपवान होती पण 2 वर मागितले, नवऱ्याला स्वर्गवास आणि रामाला वनवास. गुण उधळले. नंबर 4 सीता रूपवानही होती आणि सीता गुणवान सुद्धा होती. सीता किती रूपवान होती? सीता एवढी रूपवान होती की रावण 80,000 बायका सोडून तिच्या मागे लागला होता. 80,000 बायका. आणि कलर गेला तो वापस अशी एक पण नाही. असं तुकाराम महाराज म्हणतात, 80 सहस्र या सुंदर कामिनी माझी मुखराणी मंदोदरी. आणि तुम्हाला जाता सांगतो, या 5 जणी आहेत ना, या 5 जणी पण अतिशय सुंदर आहेत आणि या सुद्धा कधीच म्हाताऱ्या होत नाहीत. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी लता, पंचकन्या स्मरणते महापातक नाशनम. आणि यांना पाप पुण्य लागत नाही. लक्षात ठेवा, महत्वाचा मुद्दा सांगतोय. आईच्या पोटातून ज्याचा जन्म होतो ना, म्हणजे आमच्यासारख्यांना पाप पुण्य लागतं. पण आईच्या पोटातून ज्याचा जन्म होत नाही त्यांना पाप पुण्य लागत नाही. सीतेचा जन्म कशातून झालाय? आपला जमिनीतून. आणि द्रौपदीचा जन्म अग्नीतून झालेला आहे. आणि यांना जो नावं ठेवतो ना त्यांना मात्र पाप लागणार बुवा. आणि यांची जो नावं घेतो ना त्यांना पुण्य प्राप्त होणार. मला हे सांगायचं होतं, सीता अतिशय सुंदर होती, अतिशय सुंदर.
आणि गुणवान किती होती? एवढी गुणवान होती की रामाने 13.5 वर्ष सीतेला झोपलेली बघितलीच नाही बुवा. म्हणजे सीता झोपत नव्हती का? झोपत होती. पण कधी झोपायची? राम झोपल्यानंतर सीता झोपणार आणि राम उठायच्या अगोदर तत्परतेने उठणार बुवा. आमचा अनुभव वेगळा आहे. कामाला जाताना बायको झोपलेलीच आणि कामावून आल्यानंतर टीव्हीच्या मालिका आणि मोबाईल बघून झोपलेलीच. म्हणजे आम्हाला कधी जागे दिसत नाही. विनोद सोडून द्या. रामानी 13.5 वर्ष सीतेला झोपलेली बघितलं आणि एवढी सेवा केली प्रभूची सीतामाईनी. सीता ही सुंदरही होती आणि सीता ही गुणवानही होती. तसा आमचा परमात्मा राम आणि कृष्ण हे रूपवान सुद्धा आहेत आणि गुणवान सुद्धा आहेत. किती गुणवान आहेत याचं आपल्याला चिंतन करायचं आहे. देवाचे अनंत गुण आहेत, पण माझ्या दृष्टीने माझ्या अभ्यासाने मी काढलेले आहेत 20 गुण. छांदोग्य उपनिषदामध्ये रामाचे कृष्णाचे 8 गुण सांगितलेले आहेत. ऐका. एष आत्मा अपरपाप्मा विजरो विमृत्यू विशोको विधिगस्सो अपिपासहा सत्य काम सत्य संकल्प. हे वेदामध्ये उपनिषदामध्ये सांगितलेले कृष्णाचे रामाचे 8 गुण आहेत. एष आत्मा अपरपाप म्हणजे राम कृष्णाला पाप पुण्य लागत नाही. अपरपापम. विजरो म्हणजे राम आणि कृष्ण कधी म्हातारे होत नाहीत. बघा, रामाचा कृष्णाचा आपण फोटो बघतो. कुठल्या फोटोमध्ये दाढी मिशी आहे का? नाही नाही नाही, दाढी मिशी नाही. का? ते पुरुष नाहीत का? अरे परमपुरुष आहेत, मग दाढी मिशी का नाही? त्यांचा देह दिव्य असतो, लीलाविग्रही असतो, त्यामुळे त्यांचा देह 16 वर्षापर्यंत वाढतो. त्याच्यानंतर वय वाढतं, पण देहामध्ये अजिबात बदल होत नाही. रामाने 11,000 वर्ष राज्य केलं, पण चेहऱ्यावर एकही सुरकुती नाही. 10 वर्ष सहस्राणी 10 वर्ष शतानी च रामो राज्यम उपासिता ब्रह्मलोक प्रयच्छति रामायण सांगतंय. आणि कृष्ण परमात्मा 125 वर्ष पृथ्वीवर होते. 11 वर्ष गोकुळामध्ये, 14 वर्ष मथुरेमध्ये, 100 वर्ष द्वारकेमध्ये, पण कृष्णाचा एकही केस पिकला नव्हता. मला वाटतं आपले केस लहानपणीच पिकायला सुरुवात झाली. बरं झालं, हेरडे आली आणि म्हातारी माणसं सुद्धा केस काळे करायला लागले. करा करा, आमच्या गोदरेज हेरडे संपू दे आणि कंपनीला फायदा होऊ दे. मला हे सांगायचं आहे, आम्हाला सगळ्यांना 6 विकार आहेत. देवाना हे विकार नसतात. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षती नश्यते. आईच्या पोटात येणं, जन्माला येणं, वाढणं, तरुण होणं, म्हातार होणं, मरणं, हे विकार आम्हाला आहेत. हे विकार देवाना नसतात. लक्षात ठेवा. त्यामुळे हे कधी म्हातारे दिसत नाहीत बुवा. दुसरा गुण सांगितला मी कृष्णाचा रामाचा. विजरो. विशोको म्हणजे हे शोक करत नाहीत. आपलं असं कनेक्शन असतं, बायकोचं पोट दुखायला लागलं, डोकं दुखायला सुरू होतं बुवा, लगेच डॉक्टरची आठवण होते, बायकोला न्यायची डॉक्टरकडं. कृष्णाची सगळी खानदान संपली, पण चेहऱ्यावर दुखाची छटा नाही. विशोको. विमृत्यू म्हणजे यांना मृत्यू नाही, काय यांच्या ताब्यात आहे. यांना तहान लागत नाही, यांना भूक लागत नाही, यांचा काम पूर्ण असतो आणि यांचा संकल्प सत्य असतो. हे उपनिषदामध्ये कृष्णाचे रामाचे गुण सांगितलेले आहेत 8. सत्य संकल्प म्हणजे एका रात्रीमध्ये मथुरा द्वारकेमध्ये आणले. 48 कोस लांब आणि 48 कोस रुंद एका रात्रीमध्ये. मला हे सांगायचं आहे, हे रामाचे कृष्णाचे किती गुण सांगितले मी? 8 गुण सांगितले. आणि ज्ञानोबा तुकारामांनी गुण सांगितलेले आहेत 6. ऐका. यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवरी वस्ती म्हणून तो भगवंतू षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. हे ज्ञानोबा तुकारामांनी 6 गुण सांगितले. यश हा पहिला गुण आहे देवाचा. रामाला कृष्णाला कधी अपयश नाही बुवा. रामरक्षामध्ये एक सुंदर श्लोक आहे ना, रामो राजमणी सदा विजेते रामम रमेशम भजे रामेना भेता निशाचर चमो रामाय तस्मै नमः. रामो राजमणी सदा विजेते, नेहमी विजय. आणि गीतेचा शेवटचा श्लोक आहे, यत्र योगेश्वरा कृष्ण यत्र पार्थो द्वंद्वरा तत्र श्री विजय भूतिर्ध्वा नित्यमतिर्मम. राम कृष्णाला अपयश माहिती नाही. आता कधी कधी देव मुद्दाम अपयश घेतात, तो भाग वेगळा. त्यांना अपयश येत नाही. मला वाटतं समजुदा करण्याकरता, शिष्टाई करण्याकरता गेले. कृष्णाला शिष्टाई करता आली असती,
पण शिष्टाई नाही केली बुवा, अपयश घेतले आणि मागे आले. का? यांना मारायचं होतं बुवा, पृथ्वीचा हा भार हलका करायचा होता. अपयश घेतलं, अपयश आलं नाही. आणि एकदा कृष्ण आहे ना रणांगणातून पळून गेले, त्यांचं नाव पडलं रणछोडराय. का पळून गेले? याच्या मागे इतिहास असा आहे, जरासंधाने कृष्णावर म्हणजे मथुरेवर 17 वेळा स्वारी केली. 17 वेळा. का स्वारी केली? तर कृष्णाने 11व्या वर्षी कंस मामाला एका ठोशातच मारलं होतं भाऊ. आणि त्याच्या 2 ज्या बायका होत्या त्या त्याच्या मुली होत्या. कोणाच्या? जरासंधाच्या, अस्ति आणि प्राप्ती. त्या गेल्या रेड्यात म्हणले, बाबा दादा असून काय उपयोग, आम्हाला विधवा केलं या बालकाने कृष्णाने. आणि म्हणून जरासंधाने 17 वेळा स्वारी केली, पण कृष्णाने बलरामाच्या मदतीनं 17 वेळा परतून लावलं बुवा. पण जरासंधाचा एक नियम होता, लढायला जाताना तो ब्राह्मणांना नमस्कार करायचा बुवा. तो देव मानत होता, ब्राह्मणाला देव मानायचा. सगळ्या ब्राह्मणांना बोलवणार, त्यांना चांगलं चांगलं जेवण देणार, त्यांना कपडे देणार आणि सांगणार मला आशीर्वाद द्या, तुमच्या आशीर्वादाने मला विजय प्राप्त होणार. पण 17 वेळा पराजय झाला, त्यामुळे तो वैतागला, चिडला. आणि 18व्या वेळी निघाला ना, म्हणजे आता ब्राह्मणांना कपडे घेणार नाही, जेवायला सुद्धा देणार नाही, कोंडून ठेवा तटबंदीमध्ये, मी लढायला चाललेलो आहे. आणि जर माझा विजय झाला ना तर ज्यांचा सत्कार करणाऱ्या ब्राह्मणांचा, आणि जर पराजय झाला ना सगळ्यांची मुंडकी उडवा. जेव्हा हे कृष्णाला समजलं, कृष्णाचं अंतःकरण द्रवलं, अरे ब्राह्मणानं जर मारलं तर माझी पूजा कोण करणार, माझं भजन कोण करणार. अर्थात श्रीकृष्ण परमात्मा 18व्या वेळी मात्र रणांगणातून पळून गेला. जरासंधाचा विजय झाला आणि जरासंधाने आपला विजय झाला डिक्लेअर केला. डायरेक्ट श्रीकृष्णाने उडी मारली ना द्वारकेलाच गेले वो, एकदम गुजरातला, उत्तर प्रदेशातून आकाशमार्गे गेले. जरासंधाने डोंगराला आग लावली, पण ते जंप मारूनच गेले होते बुवा. आणि मग जरासंधाला आनंद झाला, आणि जे कोंडलेले ब्राह्मण होते ना त्या सगळ्यांना सोडलं आणि डबल दिलं बक्षीस. एक ड्रेस घेण्याची 2 ड्रेस, फक्त श्रीखंडऐवजी श्रीखंड नाही, श्रीखंडाने बासुंदी, डबल सत्कार केला. का? माझा विजय झाला. ब्राह्मणांना वाचवण्याकरता श्रीकृष्ण परमात्मा पळून गेले, म्हणून त्यांचं नाव आपलं रणछोडराय. पण ते तसे पळत नाहीत का, 17 वेळा परतवून लावले बुवा. यश हा देवाचा पहिला गुण आहे, श्री हा देवाचा दुसरा गुण आहे. श्री म्हणजे लक्ष्मी. आपण सगळे आहोत लक्ष्मीचे दास. पैसा कसा मिळेल, इकडे हात मार तिकडे हात मार. पैसा मेरा परमेश्वर, पत्नी मेरी गुरु, बाल बच्चे साधू संतो सेवा किसकी करू. रात्रंदिवस आपण लक्ष्मीच्या मागे आहे बुवा. आणि परमात्म्याची दाशी आहे ती दाशी. पुराणामध्ये अशी कथा आलेली आहे, क्षीरसागरातून जी 14 रत्न आली ना, लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गावहा कामदुदा सुरेश रगजो रंभादी देवांगना अस्वहा सप्तम मुख्याशी विषम हरिधनो शंको अमृतम संबुधे रत्नाने चतुर्दशम प्रतिदिनम कुर्या सदा मंगलम. बरोबर मंगलाष्टक हे लग्नात म्हणलं जातं, सगळ्यांना माहित आहे. ही 14 रत्न निघाली ना, त्या क्षीरसागरातून लक्ष्मी आली. लक्ष्मी हार घेऊनच आली बुवा. आणि सगळ्या देवांनी लाईन लावली. आता लक्ष्मी कोणाला नको, प्रत्येकाला वाटलं की आपल्या गळ्यात लक्ष्मीने हार घालावा. एकतर सुंदर, शिकलेली आणि श्रीमंत अशी मुलगी असेल तर मग भाव खाते बुवा. सुंदर, शिकलेली आणि श्रीमंत, सगळ्यांनी लाईन लावली. पण लक्ष्मीने विचार केला की आपला नवरा आपल्या स्टँडर्डचा पाहिजे, म्हणून सगळ्या देवांमध्ये तिने दोष काढला बुवा. म्हणजे चंद्र चांगला आहे पण डागील नवरा आपल्याला नको, सूर्य चांगला आहे पण याचा ताप आपल्याला सहन होणार नाही, मेघराज चांगला आहे पण लहरी नको, कधी कानाखाली सांगता येणार नाही, ब्रह्मदेव नको कारण मी तरुण तो म्हातारा, जर बाजारात फिरायला गेले लोक नावं ठेवतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल, शंकर सुद्धा त्या लाईनला होते. लक्ष्मीने विचार केला हे योगी आहेत, तपस्वी आहेत, सगळं आहे, महादेव आहेत, पण राहतात स्मशानामध्ये, यांच्या घरी कलर टीव्ही बघायला मिळणार नाही. शंकरांचा सुद्धा त्याग केला. नारायण एका बाजूला बसले, त्यांना माहिती होतं हे गिराईक आपल्याकडे येणार.
आणि सर्वगुण संपन्न नारायण बसले होते. तिथं गेली, लक्ष्मीनं हार घालण्याचा प्रयत्न केला. नारायण बोले थांब, ज्या अर्थी तू मला हार घालतेस ना त्यात मी पसंत आहे, पण तू मला पसंत नाहीस. देवाने आमच्या लक्ष्मीला धिक्कारलं बुवा. हे असो महासिद्धीशी, लक्ष्मी आली पासी परी महाविष्णूची न गणिसते. धिक्कारलं. लक्ष्मीने विचार केला, सगळ्या देवांचा इन्सल्ट करून अपमान करून मी आलेले आणि हा बाबा स्वीकारत नाही, काय करायचं. हुशार होती ती, लगेच निर्णय घेतला. नारायण, पत्नी म्हणून स्वीकारणार नसेल ठीक आहे, हो मग दाशी म्हणून तरी स्वीकारा, काय हरकत नाही, आजपासून पाय धरायची. पाय लक्ष्मीच्या, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, चिची आवे का, पिशी आवे का कुलती, वेदी आनवा तोहारी, योगी आनवा तोहारी. चिची आवे का कुलती, चिची आवे का कुलती, योगी आनवा तोहारी, योगी आनवा तोहारी. पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, पिशी आवे का कुलती, पिशी आवे का कुलती. आय आय योगी आनवा तोहारी, वेदी आनवा तोहारी. चिची आवे काकुराची, चिची आवे काकुराची. आय आय योगी आनवा तोहारी, योगी आनवा तोहारी. पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे का कुलती. मग सर्वस्वे करून सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. लक्ष्मी देवाच्या पायाजवळ आहे दाशी म्हणून. जगामध्ये लक्ष्मी किती आहे माहिती आहे तुम्हाला? 18 भाग. 18 भागापैकी 17 भाग कुबेराकडे होते आणि अर्धा 18 भाग आहेत ना त्यातला अर्धा भाग होता रावणाकडं. आणि जगातले सगळे श्रीमंत आहेत ना ते अर्ध्या भागामध्ये आहेत. टाटा, बिर्ला, गोदरेज, धीरूभाई अंबानीची मुलं, अमेरिकेचा बिल गेट वगैरे सगळे हे अर्ध्या भागामध्ये आहेत ना. आणि अर्ध्या भागामध्ये रावण होता. आता रावणाची किती संपत्ती आपल्याला माहितीच आहे. तुकारामांनी लिहून ठेवले आपल्याला लक्षात देण्याकरता. कोटी घरे तेथे काशी आणि तांब्याची, शुद्ध कांचनी सप्तकोटी. निवळ सोन्याची घरे होती रावणाची 7 कोटी. जगामध्ये सध्या एकही श्रीमंत माणूस नाही त्याचं एक तर घर सोन्याचं आहे. बिल गेट सारखे मोठे मोठे श्रीमंत आहेत पण त्याचं सोन्याचं घर नाही, सगळी सिमेंटची घर आहेत. रावणाची सोन्याची घरं किती होती? 7 कोटी. मी कशाकरता सांगितलं हे? ही सगळी लक्ष्मी ज्याच्या पायाजवळ आहे तो आहे श्रीपती, लक्ष्मीचा पती. यशस्वी औदार्य किती आहे जगामध्ये? याच्यासारखं औदार्य कोणाचंच नाही भाऊ. तुमच्या लायकीपेक्षा तुम्हाला 1000 पट देतो, 1000 पट लायकीपेक्षा. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्रा पात्र, कैवल्य असे पवित्र वैरी आहे दिदली. लक्षात ठेवा. माझंच उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मी माझी स्तुती करत नाही, बडेजाब मिरवत नाही. मी 1971ला फक्त 60 रुपये घेऊन आलो मुंबईला. 60 रुपये. वडिलांनी दिले 50 आणि मामाने दिले 10.
त्यावेळी कोल्हापूरचं मुंबईचं तिकीट होतं 35 रुपये. 35 रुपये एसटीला आणि 15 रुपये खर्चाला. आता मी सध्या करोडपती आहे. वा. हा माझा अनुभव तुम्हाला सांगतोय. आता माझी घरं किती आहेत हे बऱ्याच लोकांना माहिती आहे बुवा. मी घराच्या बाबतीत एवढा लकी आहे. सगळीकडे माझ्या आळंदीला घर आहे, ठाण्याला घर आहे, डोंबिवलीला घर आहे, कोल्हापूरला सुद्धा घर आहे. जिकडे जाईल तिकडे आराम. वा. हा. आपल्या लायकीपेक्षा परमात्मा आपल्याला 1000 पट देतो, 1000 पट. आपल्याला कल्पना आहे सुदामा कशा करता आला होता? गरिबी जावी, आपली गरिबी जावी म्हणून कृष्णाला भेटण्याकरता आला होता. मुलं उपाशी मरायला लागली. त्यांची बायको जी सुशीला म्हटली, अहो तुमचा मित्र राजा झाला, काहीतरी मागा. आपली मुलं खायला मिळत नाही त्यांना. सुदामा बोलला, मला समजतंय सगळं, माझी आयाची तर वृत्ती आहे, मी कोणाकडे मागत नाही. हात पसरे जिने भिक त्याची. कोणाकडे काय मला मागायला आवडत नाही. अर्थात ती बाई होती ना फार हुशार. ती म्हणजे तुम्ही जाता तिकडे कीर्तनाला, इकडे तिकडे फिरता, मी देवळात कीर्तन ऐकायला जाते. तिथे एक महाराज सांगत होते, नाम लेत चौगुणी गये द्वार सौगुणी भेटत 1000 गुणी प्रतिप्रभू माने. देवाचं नाव घेतलं ना देवाला 4 पट आनंद होतो. देवाच्या गावाला गेलो ना 100 पट आनंद होतो. आणि गावाला जाऊन देवाला भेटलो ना 1000 पट आनंद होतो. तुम्ही इथंच गप्पा मारताय. हे बायकोचे शब्द झोंबले. कोणाला? सुदाम देवाला. उद्या जातो, पण देवाला रिकाम्या हाताने भेटायला जायचं नसतं. मग त्या बाईने सुशीलाने काय केलं? 4 घरचे पोहे जमा केले आणि उपरणामध्ये बांधले. 4 घरचे का? कृष्णाला हे समजलं पाहिजे, यांची एवढी गरिबी आहे, एका क्वालिटीचे पोहे सुद्धा यांच्या घरी नाहीत. पोहे बांधले, निघाला सुदामदेव. लक्षात ठेवा, देवाचा एक नियम आहे, देवाकडे आपण 1 पाऊल टाकलं ना देव आपल्याकडे 60 पावलं टाकतो. आणि जर तुम्ही काठीसारखे ताट झाला ना देव लोखंडापैकी ताट होतो. देवाला समजलं आपला भक्त आपल्याकडे चाललेला आहे. पायात चप्पल नाही, अंगात ताकद नाही. देवानी योग मायेनी डायरेक्ट द्वारकेजवळ आणून ठेवलं बुवा. द्वारका सोन्याची बघितली. वाचमनाने विचारलं, ओ ब्राह्मणजी कुठे जायचं आहे, कोण पाहिजे? म्हणजे मानागर ना माना, हा जो तुमचा राजा आहे ना, तुमचा बालमित्र आहे, वर्गमित्र. हा म्हणजे तुझ्या पायात चप्पल नाही. 16,108 बायकांचा पती तुमचा मित्र कसा असू शकेल? काय गप्पा मारता? हाकलून द्यायला लागले. एकाला मात्र दया आली, पण कृष्णाचं लक्ष मात्र बाहेर होतं. 8 राण्यांच्या मध्ये कृष्ण गप्पा मारत होता. रुक्मिणी माता, सत्यभामा, जांबुवंती, कालिंदी, सत्या, भद्रा, लक्ष्मणा, मित्रवृंदा. लक्ष बाहेर होतं. बायकांच्या घोडक्यात बसला होता, लक्ष बाहेर. तेव्हा एकाने विचारलं वाचमांनी, सेवकाने, म्हणजे आपलं नाव काय? म्हणजे माझं नाव आहे सुदामदेव. सांगा तरी. म्हणजे थांबा इथं. अर्थात तो वाचमन गेला आणि श्रीकृष्णाला सांगितलं, एक ब्राह्मण आलेला आहे, गरीब दिसतोय, आणि तो असं म्हणतोय कृष्ण माझा मित्र आहे, आम्हाला नाही पटत बुद्धीला आमच्या. कृष्णाने विचारलं, नाव काय सांगतोय? म्हणजे नाव सांगतो आहे सुदामदेव. सुदामदेव म्हटल्याबरोबर श्रीकृष्णाने 8ही राण्यांचा त्याग केला. धावत धावत आला. धावताना उपरून सुद्धा खाली पडलं, शुद्ध राहिले नाही देहाची. गेला, मिठीच मारली. सगळे वाचमन बघायला लागले, हा काय प्रकार आहे? हाताला धरलं, आतमध्ये आणलं. बायकांना सांगितलं, बऱ्याच दिवसांनी माझा मित्र आहे, पाणी घेऊन या, हात धुण्याकरता, पाय धुण्याकरता. त्या सगळ्या बायकांनी हे गरिबीचं सोंग बघितलं. तिला वाटलं ती आणेल, तिला वाटलं ती आणेल, तिला वाटलं, कोणीच आणलं नाही पाणी. आणि आपल्या भक्ताचा अपमान होतोय म्हणून कृष्णाने परात घेतली. त्या परातीमध्ये पाय ठेवले आणि आपल्या अश्रूंनी पाय धुतले. देखी सुदामा की दीन दशा करुणा करके करुणामय रोये, पाणी परात को हाथ छुए नहीं, नैनन के जल से पग धोये. डोळ्यातल्या अश्रूंनी पाय धुतले, आंघोळ घातली, टर्कीच्या टावेलने अंग पुसलं, चांगले कपडे दिले आणि हात असा फिरवला कपाळावर गंध लावण्याकरता. आणि कृष्णाचा हात फिरल्याबरोबर ती कर्मरेषांना उलटी झाली, श्रीक्षेच्या ऐवजी अक्षश्री झाली. विश्वकर्माला सांगितलं कृष्णाने, जा आणि सुदाम देवाचं घर सोन्याचं कर. विश्वकर्मा सुदाम देवाच्या घरी प्रगट झालं. ते सुशीलाने बघितलं, म्हणजे आपण कोण माझ्या घरी? म्हणजे मी विश्वकर्मा. कशा करता आला?
तुमचे मिस्टर तिकडे आहेत द्वारकेमध्ये, कृष्णाने मला पाठवलेलं आहे तुमचं घर सोन्याचं बनवायचं. ती सुशीला म्हटली, महाराज माझं घर तुम्ही सोन्याचं बनवाल हो, पण ज्यांच्या घरी मी भिक्षा मागते त्यांची मातीची घरं गावात राहून देतील का? तुझं काय मत आहे? अहो गावात सोन्याचा बनवा ना. लगेच त्यांनी मोबाईल लावला. ही बाई असं म्हणते काय करायचं? कृष्ण बोला, बाई म्हणते ना, अरे गाव सोन्याचा करून टाक बुवा. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पीडिला, मुष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटीला गेला. शुद्ध भाव देखोन या, गाव सोनियाचा दिधला. शुद्ध भाव देखोन या, गाव सोनियाचा दिला. विठोबाचा गाव सोनियाचा दिधला. भाव देखोन या, गाव सोनियाचा. विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. 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 सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पीडिला. सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्री पीडिला. मुष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटीला गेला. मोठी पोहे घेऊन या, त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भाव देखोन या, गाव सोनियाचा दिधला. शुद्ध भाव देखोन या, गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म लागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला, मुष्टी पोहे घेऊन त्याचे भेटी लागे गेला. शुद्ध भाव देखून या, गाव सोन्याच्या दिला. 5 तोळ सोनं नाही, सोन्याचं घर नाही, अरे सोन्याचा गाव. तुमच्या मागणीपेक्षा देव 1000 पट देतो. विभीषण शरण आल्याबरोबर सोन्याच्या लंकेचा 7 बारा त्याच्या नावानं करून टाकला बुवा. लंका राज्य विभीषणा केली चिरकाळ स्थापना. अर्थात देव आपल्या लायकीपेक्षा भक्तांना 1000 पट देतो. जगामध्ये याच्यासारखा औदार्यवान उदार कोणीच नाही. ऐका, यश श्री औदार्य ज्ञान हा 4था गुण आहे देवाचा. ज्ञान म्हणजे काय? काही माणसं आहेत अज्ञ, काय आहेत तज्ञ, काय आहेत विशेषज्ञ, काय आहेत सर्वज्ञ. पण कृष्ण आहे सर्वज्ञांचा बाप, जो ज्ञानियांचा बापू, देखण्या दिटीचा दीपू, जया दादुलियाचा संकल्प विश्वरूची ज्ञानोबारे मानतात. हा देवाचा 4था गुण आहे. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
जय जय ढोबार खुबाई ढोबार खुबाई जय जय ढोबार खुबाई ढोबार खुमाई ढोबार खुबाई ढोबार खुबाई ढोबार खुबाई ढोबार खुबाई ढोबार खुबाई आपला हा विषय चालला होता. देवाचे गुण सांगत होते मी. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर. वैराग्य कृष्णाकडे एवढं होतं, गोकुळ सोडलं, मथुरेला आला, परत गोकुळामध्ये गेलाच नाही बाबा. मथुरेतून द्वारकेला आला, परत मथुरेला गेला नाही बाबा. ज्या गवळींनी जीव वाळून टाकला होता, निदान महिन्यातून एकदा तरी भेटायला जायला पाहिजे होतं. नाही नाही नाही, आपली जर एखाद्याची ओळख झाली ना, 17 वेळा त्याच्या घरी चहा प्यायला जातो. शेवटी त्याला सांगावं लागतं, आता सध्या गुळ आणि साखर महाग झालेली आहे. कृष्ण परमात्मा असं वैराग्य परत आलं नाही बुवा. आणि ऐश्वर जगामध्ये याच्यासारखं कोणाकडे नाही. हे सगळं ऐश्वर कुठे माहिती आहे? वैकुंठामध्ये. त्याच्यातलं थोडंसं द्वारकेमध्ये आलं होतं ऐश्वर. द्वारकेमध्ये ज्या भिंती होत्या ना, तुकाराम महाराज सोन्याच्या भिंती होत्या बुवा. थोडंसं ऐश्वर आलं द्वारकेमध्ये कृष्णाचं. हे 6 गुण आहेत ना, याचं जर आपण वर्णन केलं ना, तर आपली वाचा पवित्र होते बुवा. गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, गायीन आवडी, गुण गायीन आवडी. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, सर्व हेची माझी सर्व जोडी. ओ गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. करावे कीर्तन, मुखे गावे हरीचे गुण. कैसे माझ्या गुणी झाले, देश काळात ते विसरले. कीर्तने सुखी झाले आपण पाची. ज्ञानोबारे म्हणतात, देवाचे गुण आहेत, अलौकिक आहेत, दिव्य गुण आहेत. हे जर आपण गायले ना, आपली वाचा पवित्र होते. आणि आणखीन याचं वैशिष्ट्य असं आहे, देव हे सगळे गुण आहे ना भक्ताला देतो, ट्रान्सफर करतो बुवा. पहिले जे 8 गुण सांगितले ना, ते पण ट्रान्सफर करतो. आणि 6 गुण सुद्धा ट्रान्सफर करतो भक्ताकडं. ज्ञानोबा तुकोबार ना, पाप पुण्य नाही. ज्ञानोबा तुकोबार आहे, म्हातारे होत नाहीत. ज्ञानोबा तुकोबार ना, शोक नाही. ज्ञानोबा तुकोबार ना, मोह नाही. त्यांना तहान लागत नाही, त्यांना भूक लागत नाही. त्यांचा संकल्प सत्य असतो आणि त्यांचा काम पूर्ण असतो. ज्ञानोबा तुकोबार चरित्र बघितलं ना, हे सगळे प्रमाण आपल्याला सापडतील. हे देवाचे जे 8 गुण आहेत ना, छांदोग्य उपनिषदामध्ये सांगितले, सगळे देव ट्रान्सफर करतो, भक्तांना देतो. आणि 6 गुण सुद्धा देतो. कुठले? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्यैश्वर्य. कोणाकरता दिले? याच्याकरता निळोबाला एक खास अभंग दिलेला आहे बुवा. येशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती. औदार्य देऊन कर्णहाती कीर्ती दिगंती वाढविली. ज्ञाने उपदेशिला चतुरानं, ऐश्वर्य वाढविला अर्जुन. वैराग्य सुखाते देऊन बोधून, वैराग्य सुखाते बघून बोधून. एक तुकडा आहे ते कुठे? ब्रह्म सनातनी पावविला. चला पुढे. हे 6 गुण आहेत ना, 6 गुण भक्तांना देतो. पहिला गुण आहे यश. हा गुण दिला मारुतीला, हनुमंताला. हनुमंतांना अपयश माहिती नाही बुवा. लक्षात ठेवा, आपली सगळी ताकद श्रीकृष्णाने हनुमंताला दिली. लक्षात ठेवा. आता हनुमंताची ताकद ना, एका मला ग्रंथात मिळाली, ऐका. 10 दिशाला 10 दिक्पाळ असतात. 10 दिशाला दिक्पाळ 10. एका दिक्पाळाकडं 10,000 हातीचं बळ असतं. असे 10,000 दिक्पाळ एकत्र केले तर इंद्राचा ऐरावत ना स्वर्गातला, त्याच्यामध्ये ताकद निर्माण होते. स्वर्गातला इंद्राचा ऐरावत. असे इंद्राचे ऐरावत 10,000 एकत्र केले तर इंद्राच्या मनगटामध्ये ताकद निर्माण होते.
आणि इंद्राच्या 10,000 मनगटाची ताकद हनुमंताच्या करंगळीमध्ये असते. हो, हनुमंत महाबळी. हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी, हनुमंत रावणाची दाढी जाळी, 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 रावणाची दाढी जाळी. हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी, रावणाची दाढी जाळी, रावणाची दाढी जाळी. हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी, रावणाची दाढी जाळी, रावणाची दाढी जाळी. हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी. देव आपलं सगळं यश आहे ना हनुमंताला देतो. हनुमंताला कधीही अपयश आलेलं नाही. श्रीगुण कोणाला देतो? बिभीषणाला. अरे आपण एक तोळ कोणाला सोनं देऊ शकत नाही बुवा. तोळ काय ग्रॅम सुद्धा देत नाही. पण बिभीषण शरण आल्याबरोबर सोन्याची लंका रामाने बघितली सुद्धा नाही, लगेच दान देऊन टाकली बुवा. बिभीषणाला श्रीमंत केलं, स्त्री दिली. औदार्य कोणाला दिलं? कर्णाला. आता एखाद्याने जर मंदिराला देणगी दिली तर पहिलं नाव कोणाचं येतं? कर्णाचं. काय करण्यासारखा उदार माणूस आहे. 1.25 लाख देणगी दिली, पहिल्यांदा नाव कर्णाचं येतं. कर्ण रोज 1 क्विंटल सोनं दान करत होता वो, असं शास्त्र सांगतंय. कर्ण रोज 1 क्विंटल सोनं दान करायचं सकाळ सकाळी. एवढं सोनं त्याच्याकडे होतं. आपल्या महाभारताचा आपण विचार केला ना, धर्मराजाने राजस्व यज्ञ केला ना, त्या यज्ञामध्ये रोज हजारो ब्राह्मण सोन्याच्या ताटामध्ये जेवत होते. आणि ताटं जमा करायचे नाहीत, पिशवीत घालून घरी घेऊन जायचं बो. जसं हल्ली माणसं लाडू खाता खाता खिशे भरतात, तसं ताटे करून घरी घेऊन जायचं. एवढं सोनं होतं. म्हणजे सोन्याची ताटं न्यायची घरी. आता मला वाटतंय आपण एवढे खालच्या ह्याला लेवलला आलेलो आहे. सोन्याचं ताट कोणाकडे नाहीच आहे बुवा. मी अजून बघितलं नाही कोण सोन्याचं ताट. चांदीचं ताट मी बघितलेलं आहे. सातारकरांच्या घरी चांदीची ताट आहेत. श्रीमंत माणसाकडे चांदीची ताट आहेत. त्याच्यानंतर ताटं आली पितळेची, त्याच्यानंतर ताटं आली इंडालियम, त्याच्यानंतर ताटं आली स्टेनलेस स्टील. हे स्टेनलेस स्टील जेव्हा आलो, मी मुंबईला आलो होतो बुवा, ताटं माणसं दाखवली स्टेनलेसची ताटं चांदीसारखं दिसत होतं. 1971-72ची गोष्ट सांगतोय मी. कोणाच्या तरी घरी कधीतरी ते टोप मिळायचं किंवा ताट मिळायचं, लोक बघायला लाईन लावायची बुवा. चांदीसारखं ताट स्टेनलेसचं. आता त्याचा एवढा कचरा झालेला आहे, स्टेशनवर थुंकण्याकरता ते पिंप वापरलं जातं. स्टेनलेसचं पिंप वापरलं जातं, एवढा कचरा झालाय. म्हणजे स्टेनलेसच्या ताटाला पण काही किंमत राहिली नाही. आणि आता जी ताटं आहेत ना, ती थर्माकोलची ताटं आहेत. जर भाजी वाढली नाही ना, ताटच उघडून जात. आपली लेवल. मला काय सांगायचं आहे, सोनं सांगायचं. सोनं रोज 1 क्विंटल दान करायचं कर्ण, सकाळ सकाळी उठल्याबरोबर. दानशूर होता तो कर्ण, देवानी गुण दिले त्याला. कथा सांगितली जाते, संध्याकाळी फिरायला जायचा तो, इव्हिनिंग वॉक. एकदा फिरायला गेला होता आणि एक ब्राह्मण आला आणि म्हटले, महाराज अडचणीत आहे, मुलीचं लग्न करायचं आहे, जरा मदत मिळाली तर बरे होईल. पण खिशात काही सुद्धा पैसे नव्हते बुवा. का संध्याकाळ होती, सकाळी दान करायचा. पण त्याची वृत्ती मात्र दानशूर असल्यामुळे त्याने इकडे तिकडे बघितलं. दुर्योधनाची बायको भानुमती फिरायला आली होती संध्याकाळच्या, धरतात बसून. आता भानुमती म्हणजे सम्राटाची बायको, सगळ्या गळा दागिन्याने भरला होता पूर्ण. हातामध्ये दागिने, सगळीकडे दागिनेच दागिने. कर्णाने बघितलं इकडे तिकडे, डायरेक्ट रथावर पाय टाकला भाऊ. इथं तिच्या गळ्यातच हार घातला, हात घातला. जेवढे दागिने होते ना गोरोबडले आणि ब्राह्मणाने सांगितलं, जा काम बघवा. ती भानुमती मात्र वैतागली. भर चौकामध्ये गळ्यात हात काढणं म्हणजे दिवसा 12 वाजता पाटलाच्या
वाड्यावर दरोडे टाकले. ती गेली आणि कोपगृहामध्ये बसली. पूर्वीच्या बायकांचं कोपगृह, राजाच्या बायकोचे. दाशीने म्हणजे काय झालं म्हणजे नवऱ्याला सांगा अपमान झालाय माझा. दाशी गेल्या आणि दुर्योधनाने सांगितलं तुमच्या मंडळीचा कोणीतरी इन्सल्ट केलेला आहे, अपमान केलेला आहे, रुसलेली आहे ती. दुर्योधन म्हणलं माझ्या बायकोचा अपमान सम्राटाच्या, कोणाला डेअरिंग झाली अशी. मग त्यानं गदाच घेतली. 10,000 हत्तीचं बळ होतं दुर्योधनाकडं. भीमाकडे पण बळ होतं 10,000 हत्तीचं. दुःशासनाकडे पण बळ होतं 10,000 हत्तीचं. असा गदा फिरवतच निघाला. कुठे खोलीजवळ आला आणि बायकोला विचारलं कोणी इन्सल्ट केला, कोणी अपमान केला. ती सांगायला लागली अहो काय पद्धत वगैरे आहे की नाही, भर रस्त्यामध्ये चौकामध्ये गळ्यात हात घालून दागिने काढणे. नाव सांग, नाव सांग, कोण. ती बोले तुमचा तो कर्ण मित्र. कर्ण म्हटल्याबरोबर तिनं काय गदाच खाली ठेवले भाऊ. म्हणजे अगोदर काय सांगितलं नाही, नशीब दागिने दिले तुला दिली नाही. कर्ण एवढा उदार होता हे मला सांगायचं आहे. बरोबर उदार माणसाला बरोबर कुठे द्यायची संपत्तीनं बरोबर समजलं जातं भाऊ. दानशूर माणसानं बरोबर माहीत पडलं जातं. मला हे सांगायचं आहे, हा जो कर्णाला गुण दिला ना आमच्या देवाने दिलेला आहे. यश, श्री औदार्य, ज्ञान कोणाला दिलं, ब्रह्मदेवाला. जगामध्ये सध्या 700 कोटी माणसं आहेत, पण ब्रह्मदेवाने अजून एकासारखा एक माणूस बनवलेला नाही. पाग भाग वाणी प्रकृती आकृती वचन विवेक अक्षरने म्हणजे 101 देशाने. प्रत्येकाचं वजन वेगळं, स्वभाव वेगळा, उंची वेगळी, कर्म वेगळं, हाताचे ठसे वेगळे, अक्षर वेगळं, चाल वेगळी, आवाज वेगळा. एकाच घरी 4 गायक पण सगळ्यांचे आवाज वेगळे वेगळे. हे कोणी निर्माण केलं? ब्रह्मदेवाने. त्याला ज्ञान दिलं आमच्या देवानी. यशस्वी अवतारे ज्ञान. वैराग्य कोणाला दिलं? शुकाचार्याला. जगामधली सगळ्यात सुंदर स्त्रीले रंभा, नाना रंभेचे निरूपे, शुके नुठीची कंदर्पे, पण मन मात्र हेलवलं नाही. त्याच वैराग्य दिलं शुकाचार्याला. आणि ऐश्वर्य कोणाला दिलं? अर्जुनाला. देवाचे गुण याच्याकरता गायचे, देवाकडे गुण आहेतच, पण ते गुण आपल्या भक्ताला देतो, म्हणून याचे गुण गाण्यामध्ये जीवाचं कल्याण आहे. हे मी गुण किती सांगितले आता? 8 आणि 7 14 सांगितले. मी अगोदर डिक्लेअर केले 20 सांगतो तुम्हाला. हे टीव्हीच्या मालिकेवर कृपालुदास महाराज येतात बघा. आम्ही नवरा बायको त्या दोघांचे फॅन आहोत, म्हणजे कृपालू महाराजांचे. मी आणि माझी बायको रोज तो कार्यक्रम बघणार, सकाळी 8:15 आणि संध्याकाळी 8:30. विश्वविख्यात विद्वान आहेत ते, विश्वविख्यात विद्वान कृपालूजी महाराज. त्याने कुठून देवाचे 6 गुण काढलेले आहेत बुवा, आणि त्याला प्रमाण आपल्याला मिळतात बुवा. नंबर 1 त्याने पहिला गुण काढले ऐश्वर्य. नंबर 2 माधुर्य. नंबर 3 भक्तवत्सलता. नंबर 4 भक्तपराधीनता. नंबर 5 तेज. आणि नंबर 6 कारुण्य. हे 6 गुण त्यांनी काढलेले आहेत, आणि या सगळ्या गुणांकरता आपल्याकडे प्रमाण मिळतात बुवा. बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, हे करुणावंत. अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, हे नाम जा, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा. बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत. करुणावंत
अनंत हे नाम ज्या म्हणून या शरण जावे सर्व भावी देवाशी पोहा उतरेल पार भो दुस्तर नदीचा या अभंगामध्ये प्रमाण आहे. हे देवाचे मी गुण किती सांगितले? 20 गुण सांगितले. असे अनंत गुण आहेत. तो गुणनिधी आहे, गुणनिधी. जगामध्ये सगळे गुण चांगले चांगले याच्याकडे आहेत. आणि हे गाताना तुकाराम महाराज म्हणतात आमची तृप्तीच होत नाही. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. हा गुण शब्द ना नाटाच्या अभंगामध्ये खूप वेळ आले. देवाचे गुण गायचे आपण वेळ मिळेल तेव्हा. बरं, याचे गुणही चांगले आहेत. गुण गाऊन तृप्ती होत नाही. याचं रूप सुद्धा चांगलं आहे. मी मगाशी कोटी केली. काही लोकांचे गुण चांगले आहेत पण रूप चांगलं नाही. आमच्या देवाचं रूपही चांगलं आहे आणि गुण सुद्धा चांगले आहेत. जगामध्ये सगळ्या सौंदर्य कोण असेल? कृष्ण परमात्मा. खरं म्हणजे नाथ महाराजांनी सुंदर सांगितले तिघेच. सुंदर ते ध्यान मांडीवरी घेऊनी कौशल्या जननी गीती गाय. सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी गोपाळ गवळणी खेळताती. सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी पुंडलिकापाटी उभासे. सुंदर ते ध्यान एका जनार्दनी जनिवणी म्हणे भरलासे. राम सुंदर, कृष्ण सुंदर आणि विठोबा सुंदर. मला वाटतं रामापेक्षा कृष्ण सुंदर का? तर शंकरांना राम नाम आवडतं आणि शंकरांना मात्र रूप कृष्णाचंच आवडतं असं ज्ञानोबा म्हणतात. बुवा रूप पाहता डोळसू सुंदर पाहता गोपवेशू महिमा वर्णिता महेश जने मस्तकी वंदिला. जगामध्ये सगळ्या सुंदर स्त्री आहे लक्ष्मी, सुंदर पुरुष आहे मदन. पण नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात हे दोघे कृष्णाच्या सौंदर्याला भुललेले आहेत. श्रीकृष्ण सौंदर्या पुढे भुलवणी लक्ष्मी झाली वेळी. मदन पोट आले बापुडे देते कोणीकडे इंद्रचंद्र. अतिशय सुंदर कृष्ण परमात्मा. माझ्या चिंतनाने देहाचे मी 8 प्रकार काढलेले आहेत. म्हणजे महात्म्यांचं चिंतन आहे. माणसाचा देह जरी घाणेरडा असला ना दुर्लभ आहे कारण देव मिळतो याने. दुर्लभ हो मानुष्य देहो देहनाम क्षणम अंगुरहा तत्रापि दुर्लभ म्हणणे वैकुंठ प्रियदर्शनम. नंबर 2, एखाद्या स्त्रीचा एखाद्या महात्म्याशी संबंध आला आणि संतती निर्माण झाली ना दिव्य संतती निर्माण होते. उदाहरणार्थ पराशर मुनींनी मत्स्यगंधेचा एकदा संबंध आला. कोण निर्माण झाले? व्यास नारायणाचा अवतार दिव्य पुरुष. नंबर 3, एखाद्या ब्रह्मचारी पुरुषाने फक्त स्त्रीला स्पर्श केल्याने संतती निर्माण झाले दिव्य संतती निर्माण होते. हनुमंताच्या घामापासून मकरध्वज निर्माण झाला. नंबर 4, एखाद्या दिव्य महात्म्याने दिव्य दृष्टीने फक्त स्त्रीकडे संततीच्या अपेक्षेने बघितले संतती झाली दिव्य होते. व्यासाने दिव्य दृष्टीने दाशीकडे बघितलं महात्मा जन्माला आले. नंबर 5, एखाद्या दिव्य पुरुषाने फक्त संकल्प केला या स्त्रीला माझ्यापासून पुत्र व्हावा आणि असं जर झालं तो दिव्य होतो. उदाहरणार्थ कर्ण अर्जुन. कर्ण कोणाचा मुलगा आहे? अरे सूर्याचा मंत्रापासून झालेला आहे. अर्जुन इंद्राचा मुलगा मंत्रापासून झालेला आहे. भीम वायुपुत्र मंत्रापासून झाले आहेत. स्त्री पुरुषाच्या संबंधातले 5 प्रकार संपले. आता ऐका, आपल्यापेक्षा स्वर्गातल्या देवांचा देह दिव्य असतो कारण त्याच्यामध्ये 2 तत्व नसतात माती आणि पाणी. फक्त 3च तत्व असतात तेज वायू आकाश. स्वर्गातला देव जर खाली आला तर त्याची सावली पडत नाही, त्याच्या पापण्या मिटत नाहीत, त्याच्या अंगाचा दुर्गंध येत नाही, त्यांना पाप पुण्य नाही. आपल्यासारखं त्यांना 1 नंबर 2 नंबर नाही. लक्षात ठेवा. स्वर्गातले देव बरेच वेळा खाली आलेले आहेत. पुराणामध्ये एक दृष्टांत आलेलं आहे. ती दमयंती एवढी सुंदर होती देवाला वाटतं की आपल्याला बायको मिळावी. खाली आले बायको मिळण्याकरता व पण तिला आल्यानंतर त्यांना समजलं की हिचं प्रेम कोणावर आहे? नलावर प्रेम आहे. मग त्यांनी काय केलं राजकारण? नलाची रूपं धरली आणि मंडपात बसले. आपल्या गळ्यात हार घावा मुलीनी म्हणून, आपल्याला वरा म्हणून. पण ती मुलगी एवढी हुशार होती देवाची सगळी लक्षणं तिला माहीत होती. व सगळ्यांच्या पायाकडे बघितलं. ज्यांचे पाय जमिनीच्या वर होते जमिनीला टेकले नव्हते ना ते देव होते. त्या सगळ्यांना रिजेक्ट केलं. एकाचेच पाय खाली होते, तो नल होता ओरिजिनल, त्याच्याच हात घातला. मला काय सांगायचं आहे, आपल्यापेक्षा स्वर्गातल्या देवांचा देह दिव्य असतो. त्यांना आपले विकार नसतात. मी मग सांगले 6, पण बाकीचे 6 विकार त्यांना सोडत नाहीत बुवा. कुठले? काम क्रोध लोभ मोह मद मत्सर. म्हणून ज्यांच्याकडे हे 12ही विकार नाहीत ना ते सनकाधिक संत यांच्यापेक्षा दिव्य असतात बुवा. म्हणून ज्ञानोबा तुकोबारांनी सनकाधिक संतांना
नमन केलेल्या तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार नर हरी 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 नारायणा सनक सनंदन मुनी जनवंदना ज्ञानोबरायांचा वैष्णवपर अभंग आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्ञानोबा तुकोबराय यांच्या लेवलला आहेत. जसा सनकादिकांचा देह दिव्य आहे ना तसा ज्ञानोबा तुकोबांचा देह दिव्य असे म्हणजे दोन प्रमाण सापडतात. जया पूजले आदरे पांडुरंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी दिव्य लोकाशी नेली. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा 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 परब्रह्मा केवळ बोलत से परब्रह्मा केवळ बोलत से परब्रह्म केवळ बोलत से परब्रह्म केवळ बोलत से दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा 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 परब्रह्म केवळ बोलत से परब्रह्म केवळ बोलत से परब्रह्म केवळ बोलत से बोलत से दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा 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 परब्रह्म केवळ बोलत असे. ज्ञानोबराय नाथ महाराजांना कसे दिसले? दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे. तुकाराम महाराज दिव्य, ज्ञानोबराय दिव्य, यांचा देह पंचभूतांच्या पलीकडे गेलेला आहे. जसे कृष्ण राम प्रगट होतात गुप्त होतात तसे ज्ञानोबराय प्रगट होतात गुप्त होतात. तुकोबराय प्रगट होतात गुप्त होतात. ज्ञानोबरायने बऱ्याच लोकांना दर्शन दिलंय. नाथ महाराजांना दर्शन दिलं, तुकाराम महाराजांना दर्शन दिलं, नामदेवराय संगतीच होते. मल्लाप्पा वास्कर महाराजांना दर्शन दिलं ज्ञानोबरायांनी, हैबत बाबांना दर्शन दिलं, प्रज्ञाचक्षु गुलाब महाराजांना दर्शन दिलं, आणि मी आळंदीत ऐकलं जोग महाराजांना सुद्धा दर्शन दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी. तुकाराम महाराज 4 वेळा खाली आलेत बुवा.
केव्हा आले? निळोबरांना अनुग्रह देण्याकरता खाली आले, जगणारे करता खाली आले, मुली करता खाली आले, भगीरथी करता, आणि खंडू पाटला करता खाली आले, यशवंत पाटला करता नाही. असं मला हे सांगायचं आहे, ज्यांचा देह दिव्य असतो ना ते देवासारखे प्रगटी होतात आणि गुप्त होतात. म्हणून महाराष्ट्राचं भूषण आहे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज हे आहेत अजून. जर तुम्ही उपासना केली ना आत्ता सुद्धा दर्शन आपल्याला मिळू शकतात. बरं, आपण आपली पात्रता वाढवली पाहिजे. ज्ञानोबा तुकोबांचा देह दिव्य आहे आणि सगळ्यात दिव्य देह आहे रामाचा आणि कृष्णाचा. 8वा मी प्रकार सांगितला तुम्हाला. हे दोन्ही अतिशय रूपवान आहेत आणि हे एकी होतात अनेकी होतात. रामाचं असं चरित्र सांगितलं जातं, राम प्रभू 14 वर्ष वनवासाला होते. अर्थात वनवास संपून अयोध्येला निघाले आणि अयोध्येतल्या लोकांनी 14 वर्ष रामप्रभूचा विरह सहन केला होता. मुरारी बापू रामायणामध्ये लिहितात की अयोध्येतल्या लोकांना रामाचा एवढा विरह झाला होता, 14 वर्ष कोणाच्या घरी पाळणा हल्ला नव्हता वो, एवढा विरह. आणि जेव्हा रामप्रभू यांना समजल्यानंतर प्रत्येकाला वाटलं मला भेटले पाहिजेत, मला भेटले पाहिजेत, मला भेटले पाहिजेत. रामप्रभूंनी सगळ्यांच्या अंतःकरणातला भाव जाणला आणि जेवढी माणसं होती ना तेवढी रूपं धरली आणि ज्याचा जसा भाव होता ना तसं दर्शन दिलं भाऊ. असं तुळशीदास म्हणतात, अमित रूप प्रगटे तेही काला, जथा जोग मिले सबही कृपाला, ज्या की रही भावना जैशी, प्रभू मूरत तिन देखही तैशी. हे फक्त दोघांनाच कळलं, रामप्रभू आणि शंकरांना, बाकी कोणाला कळलं नाही योगमायेच्या माध्यमाने. रामप्रभू एकही होतात, रामप्रभू अनेक सुद्धा होतात. कृष्ण एकही होतो, कृष्ण अनेक होतात. मी नेहमी आपल्या विनोदानी दृष्टांत सांगतो, कृष्णाच्या बायका किती होत्या? 16,108 बायका आणि प्रत्येकीला महाल बांधून दिला होता. 10 बाहेराची खोली नाही, प्रत्येकीला महाल आणि प्रत्येकीला 11 मुलं होती. 10 मुलगे आणि 1 मुलगी. आता उद्या सकाळी गुणाकार करा, किती मोठी फॅमिली कृष्णाची. 16,108 गुणिले 11. आता मी गणित केलं म्हणून तुम्हाला सांगतो, कीर्तनात सांगायचं म्हणून. 1,77,188 मुलं कृष्णाला. कृष्ण परमात्मा बरोबर 4:30 वाजता सकाळी उठणार, आंघोळ करणार, संतांची पूजा करणार, ग्रंथाचं वाचन करणार आणि प्रत्येक बायकोला स्वयंपाकामध्ये मदत करणार, भाजी चिरण्याकरता आणि चपाती भाजण्याकरता. आमचे दोन्ही देव आहेत ना, दोन्ही देव आमचे संसारी आहेत. राम पण संसारी, कृष्ण संसारी. फक्त फरक एवढा आहे, रामाचा संसार छोटा, कृष्णाचा संसार मोठा. कृष्ण परमात्मा सगळ्या बायकांना मदत करून 8 वाजता घराच्या बाहेर पडणार. 16,108 घरातून 16,108 कृष्ण बाहेर पडणार आणि एका देहामध्ये समाविष्ट होणार. एकच देह येणार, एकटा जाणार सभेमध्ये, दिवसभर सगळ्यांना मार्गदर्शन करणार. संध्याकाळी 7ला सभा सुटली, रथ झुंपणार, द्वारकेजवळ येणार आणि एका देहातून 16,108 देह निर्माण करणार आणि प्रत्येकीच्या घरी जाणार. असं जर कोणाला होता आलं तर 4-5 बायका करायला हरकत नाही, पण असं कोणाला होता येत नाही. म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, भोगुळे अंगणा हा बाळ ब्रह्मचारी, एकला जे 16 घरी, आम्हा तुम्हा बघून आलिप्त मुरारी, निळ्यामणी ऐशा विवादाती नारी. हो, कृष्ण आहे ना जगामध्ये सगळ्यात सुंदर आहे, माझं आवडतं पात्र आहे. हे मी 8 धारी काढले महाराज, 8 धारी. तसं मी त्याच्यावर पुस्तकच लिहिलेलं आहे, सार्थसी शताष्टक. कृष्ण 8 अंकामध्ये फार गुंतलाय. 8वा अवतार, 8वा मुलगा, अष्टमीला जन्माला आला, ऑगस्ट महिना, बहुतेक 8वा इंग्रजी महिना, 8 नावं, 8 गुण, 8 सख्या, 8 सखे, 8 बायका, 8 शस्त्र, 8 मध्ये गुंतून घेतले कृष्णाला. कृष्णाने का? कृष्णाने हे सांगितलंय, मला आठवा नंतर आनंद भोगा. 7वा अवतार, 8वा वेळोवेळा, बाप रुक्माधुरी विठ्ठलू. 7वा अवतार, 8वा वेळोवेळा, बाप रुक्माधुरी विठ्ठलू जवळा. 7वा राम, 8वा श्रीकृष्ण आणि 9वा बौद्ध म्हणजे पांडुरंग. रामकृष्ण हरी आपला मंत्र आहे. तेव्हा श्रीकृष्ण अतिशय सुंदर आहे, याचे गुणही चांगले आहेत आणि याचं रूप सुद्धा चांगलं आहे. 2 चिंतनिका माझ्या लक्षात येत्या समोर. मला वाटते आपलं
रूपही चांगलं नाही आणि आपण दिव्य सुद्धा नाही, सुंदर नाही आणि दिव्य नाही. का? आपण हळूहळू म्हातारे होत जाणार बुवा. जवानीमध्ये जो सारखा आरसा बघायचा ना, कसा दिसतोय, म्हातारपणामध्ये कोणी आरसा बघत नाही बुवा. त्यांना विचारलं आरसा का बघत नाही, म्हणजे थोबड्यात बघण्यासारखं राहिलंच काय आता. म्हणजे आपलाच थोबडा जर आपल्याला आवडत नाही तर दुसऱ्याला कसं आवडेल बुवा. सुनानंतर अजिबात आवडत नाही. हल्लीच्या सुनाने म्हातारीचा थोबडाच आवडत नाही बुवा. लग्नाच्या अगोदरचे विचारतात त्यांची काय सोय. असो, कचऱ्याचं काय करायचं? कचरा म्हणजे ना, सासू सासरा कचरा. तुझ्या आईवडिलांनी पण कचरा समज ना मग म्हातारे झाल्यानंतर. आपण सुंदर नाही, दिव्य नाही. नंबर 2, काही सुंदर होते पण विकार असल्यामुळे ते दिव्य राहिले नाहीत. उदाहरणार्थ नटनट्या. पूर्वी जे मी नट बघितले ना, धर्मेंद्र, जितेंद्र, शशी कपूर, विनोद खन्ना, अरे पैसे देऊन त्याला बघण्याकरता थिएटरमध्ये जात होते बुवा. पण त्याला नाही त्यांची चित्र. आणि आता म्हातारपणी त्यांना बघितलं मी हॉस्पिटलमध्ये, थोबडा बघवत नाही बुवा. एवढा घाणेरडा थोबडा झालेला त्यांचा. सायरा बानू. आता बघा तुम्ही बघवत नाही तिच्याकडे बुवा. का? त्या सुंदर होत्या पण दिव्य नाहीत, त्यामुळे याची परिस्थिती निर्माण झाली. तिसरा प्रकार असा आहे, काही दिव्य आहेत पण सुंदर नाहीत. दिव्य आहेत सुंदर नाहीत. कोण? नृसिंह अवतार आहे ना, हा दिव्य आहे. फक्त प्रल्हादाकरता अवतार झाला. का? अरे प्रगट झाला दिव्य, पण सुंदर का नाही? थोबडा मुंडक सिंहाचं आणि शरीर माणसाचं. कसं काय नाही होणार बुवा. इंद्र जायला घाबरला समोर, ब्रह्मदेव घाबरला, शंकर घाबरले, लक्ष्मी सुद्धा घाबरली. माझा नवरा असा असू शकत नाही. एवढं युद्धरूप. मग प्रल्हाद शेवटी गेला बुवा. नृसिंह दिव्य आहेत पण सुंदर नाहीत. पण लक्षात ठेवा, आमचा कृष्ण पांडुरंग सुंदरी आहे आणि दिव्य आहे. पांडुरंग कांती पांडुरंग कांते दिव्य तेज झळकती रत्न किळफाकती प्रभा रत्न किळफाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजारती अगणित लावण्य तेज पुंजराते नवर्णवे ते तिची शोभा नवरनावे तिची शोभा कानडाव विठ्ठलू कर्नाटक विठ्ठलू कर्नाटक कानडाव विठ्ठलू कर्नाटक कानडाव विठ्ठलू कर्नाटक. मी डबल चाल का म्हणतो ना माहिती का? या चालीचा नंतर अपमान होईल बुवा. ही लता दिदीनी चाल गावी, आपण फक्त बडबड करायची. अभंग पण अमर आहे, लता दिदींची चाल सुद्धा अमर आहे बुवा. कृष्ण आहे ना, दिव्य आहे आणि सुंदर सुद्धा आहे. राम दिव्य आहे आणि सुंदर सुद्धा आहे, कारण ते कधी म्हातारे होतच नाहीत बुवा. कृष्ण परमात्मा आपल्या नातवाच्या लग्नाला गेला होता बुवा. नातवाचं लग्न. नातू कोण? अनिरुद्ध, प्रद्युम्नचा मुलगा. त्याचं प्रेम होतं, त्याचं प्रेम नव्हतं, उष्याचं प्रेम त्याच्यावर होतं, अनिरुद्धवर. त्या उष्याच्या लग्नाला गेला. उष्या म्हणजे बाणासुराची मुलगी. कृष्णाचं आणि शंकराचं युद्ध झालं त्यावेळी. आणि जेव्हा रथ घेऊन पुढे निघाला कृष्ण परमात्मा रथ, तेव्हा त्या नेपाळच्या बायका म्हणायला लागल्या, ते बाणासुर नेपाळचा तिकडचा आहे. म्हणजे काय नवरा सुंदर आहे, काय नवरा देख नाही. अरे नवरा नाही, तो होता नवऱ्याचा आजोबा. कृष्णाचं सौंदर्य मरेपर्यंत तसंच होतं, म्हणजे अवतार संपेपर्यंत. कृष्ण दिव्य आहे आणि कृष्ण अतिशय सुंदर आहे. रूप मी सांगितलं, रूपाचं आपलं वर्णन चाललेलं आहे. दुसरं एक चिंतनिका माझ्या लक्षात आलेली आहे. 4 प्रकार पडले जातात, रूप आणि स्वरूप. रूप आणि स्वरूप. काहींचं रूपही चांगलं नसतं आणि स्वरूप सुद्धा चांगलं नाही. काय म्हणतात, बुवा चांगला दिसतोय हो, पण आतून बरोबर नाही.
आतून बरोबर नाही म्हणजे स्वरूप ज्याला म्हणतात बुवा. रूपही चांगलं नाही आणि स्वरूप सुद्धा चांगलं नाही. काहींचं रूप चांगलं आहे पण स्वरूप चांगलं नाही. काहींचं स्वरूप चांगलं आहे पण रूप चांगलं नाही. पण कृष्णाचं रूपही चांगलं आहे आणि स्वरूप सुद्धा चांगलं आहे. सांगतो तुम्हाला, मला वाटते ज्ञानेश्वर महाराजांनी 4 फळं सांगितलेत बुवा ज्ञानेश्वरीमध्ये. नाही 3च सांगितलेत, एक तुकारामानं सांगितलेलं आहे. एक कणकाचं फळ आहे ना, कणकाचं, हे बाहेरून काटेरी असतं आणि आतून कडू असतं. वा. कणकाची या फळा आत माज बाहेर मोवळा, तैसा सबाया दुबळा सुचितो ज्ञानोबाने म्हणतात. हे कणकाचं फळ म्हणजे धोत्र्याचं फळ, काटेरी असतं बुवा, काटेरी. वर काटेरी हातात कडू. लिंबाचं फळ आहे ना, लिंबाचं ज्ञानोबाने म्हणतात वरून गोड दिसतं पण आतून मात्र कडू. आणि बाजारामध्ये जे डुप्लिकेट मिळतात ना फळं, एक माणूस फळ घ्यायला गेला बाजारामध्ये, म्हणले सफरचंद कसे 20 रुपये किलो, पेरू 20 रुपये किलो, त्याच्यानंतर आंबा 20 रुपये किलो. म्हणजे डोंबिवलीला तर 200 रुपये किलो आहे सफरचंद. 20 रुपये किलो कसं काय? तर म्हणजे आपला काय ते गैरसमज होतोय, म्हणजे एवढं कसं काय स्वस्त? म्हणजे ही फळं खाण्याची नाहीत, शोची आहेत, शोची, शोकेस म्हणून 20 रुपयाला किलो. कळ्यासाठी माचे पोकळ, झोळोवरील ते झाड, काय करावे चित्री फळा तुष्य ज्ञानोबाने म्हणतात. मला वाटतंय सीताफळ बाहेरून ओबडधोबड आत मात्र गोड. त्याच्यानंतर कठीण नारळाचे अंग वरी बाहेरी आत सांग, तुकारामाला म्हणतात. हे नारळ कठीण दिसतो, आत मात्र एकदम पांढरा सफेद. तुम्हाला एक जाता सांगतो, आम्ही रोज नवरा बायको एक नारळ पितो, नारळाचं पाणी. आणि तुम्हालाही सांगतो, तुम्ही सुद्धा प्या. एका नारळाच्या पाण्यामध्ये 3 सलाईनची ताकद असते. डॉक्टर देण्यापेक्षा नारळाचं पाणी प्यावं. आम्ही नवरा बायको दोन्ही पितो, त्यामुळे आमचं डॉक्टरचं बिल फार कमी येतं. डॉक्टरला पैसे देण्यापेक्षा नारळ द्या ना, काय बेकरी गरीबाला. हे नारळ कठीण. त्याच्यानंतर सीताफळ वरून चांगलं दिसत नाही पण आतून मात्र गोड असतं. फणस वरून काटेरी असतो, आत मात्र गोड. पण आंबा आहे ना, आंबा, हापूस आंबा आला बाजारात मध्ये, हा वरूनही चांगला असतो आणि आतून सुद्धा चांगला असतो हापूस आंबा. म्हणून ज्ञानोबांनी एका ओळीमध्ये हापूस आंब्याचं वर्णन केलंय. हापूस आंबा सगळ्या फळांचा राजा का, तो 5 इंद्रियांना तो शोधतो. जैशी एकची चित्त फळे, इंद्रिया वेगळे वेगळे, रसे वर्णे परिमळे भेटीचे स्पर्शे. ज्ञानोबा म्हणतात हापूस आंबा आहे ना, हापूस आंबा, समजा तो पेटी घेऊन माणूस येतो, हापूस आंबाला रत्नागिरीला आला, देवगड आला. जी खादाड माणसं असत ना, खवये म्हणतात ना, ज्याच्याकडे भरपूर पैसे आहेत, तुम्हाला काय वाटतंय 10-10 हजार रुपये पेटी घेणारी माणसं आहेत. 10,000 पहिला आंबा, हापूस आंबा म्हणजे कानाची तृप्ती. मग त्याला वर बोलवतो, हो माडीवर या. लगेच ते पेटी खोलतात, लाल भडक केशरी रंगाचे आंबे बघितल्यानंतर डोळ्याची तृप्ती, पिकलेले आंबे दाबल्यानंतर त्वचेची तृप्ती, नाकाजवळ नेल्यानंतर नाकाची तृप्ती, खाल्ल्यानंतर जिभेची तृप्ती. एक हापूस आंबा सगळ्या इंद्रियांना तोषवतो. हापूस आंबा बाहेरूनही चांगला असतो रूपवान आणि त्याचं स्वरूप सुद्धा चांगलं असतं. तसं आमचा कृष्ण आहे ना, वरूनही चांगला आहे आणि आतून सुद्धा चांगला आहे. मधुराष्टक पहिलं जे आहे ना, त्याच्यामध्ये हृदय चांगलं सांगितलेलं आहे आणि 4थ्या अष्टकामध्ये रूप चांगलं सांगितलेलं आहे. बुवा अधरम मधुरम वदनम मधुरम नैनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपती अखिलम मधुरम. 4थं गीतम मधुरम पीतम मधुरम भुक्तम मधुरम सुप्तम रूपम मधुरम तिलकम मधुरम मधुराधिपती अखिलम मधुरम. कृष्णाचं आमच्या रूपही चांगलं आहे आणि कृष्णाचं आमच्या स्वरूप सुद्धा चांगलं आहे. मला वाटतं आपण पक्ष्यांचा जर विचार केला ना, पक्ष्यांचा कावळा वरूनही काळा आणि आतून सुद्धा काळा. कावळा काही माणसं वरूनही काळी असतात आतूनही काळी असतात. मला वाटतं बगळा, बगळा वरून चांगला दिसतो. मत्स्य धरोनी या मणी बक निश्चय आहे ध्यानी, ते शांती कोण मानी अंतकरणी सकाम. बगळा वरून चांगला दिसतो. अर्जुन म्हटले काय महात्मा आहे, काय तपश्चर्या करतोय, पाण्याच्या काठावर तपश्चर्या करतोय. कृष्णाने सांगितलं अर्जुना जरा माशांना विचार या महात्म्याबद्दल काय तुमचं मत आहे. अर्जुनाने गेले, मासे गोळा झाले आणि माशांना विचारलं अर्जुनाने, हा जो महात्मा आहे ना बकाचार्य,
याबद्दल तुमचं काय मत आहे? त्या माणसाने सांगितलं, महाराज यांनी आमची सगळी खानदान संपवली. वा. वरून का बगळा वरून चांगला असतो, आतून स्वरूपाने चांगला नाही. मला वाटतंय कोकिळ ही वरून चांगली नाही, काळी, पण एवढी गोड गाते ऐकतच राहावं वाटतं. आणि राजहंस वरूनही चांगला आणि आतूनही चांगला. आमचा कृष्णराम वरूनही चांगले आणि आतून सुद्धा चांगले. रूप आणि स्वरूप तुम्हाला सांगितलं. धनीन पुरे गुण गाता रूप दृष्टी निहाळिता. निहाळा याला पाहण्याचे प्रकार आहेत 5. हे बालयोगी महाराज, त्यांच्या मुखातून मी महाराज ऐकलं. बालयोगी आता वारले ते, मला वाटतं बालयोगी उतरले राहत होते. नंबर 1 सामान्य चक्षु, नंबर 2 विकार चक्षु, नंबर 3 भाव चक्षु, नंबर 4 ज्ञान चक्षु आणि नंबर 5 दिव्य चक्षु. ऐका, सामान्य चक्षु आपल्या सगळ्या जणांची, सामान्य आपण पाहतो. हे मंडप आहे, ही लाईट आहे, हे मंदिर आहे, मूर्ती, सामान्य चक्षु. विकार चक्षु म्हणजे कामाने पाहणं, क्रोधाने पाहणं, स्वानाचे परिहिंडे दारोदारी पाहे परणारी पापदृष्टी, विकार दृष्टी. त्याच्यानंतर भावदृष्टी, आई जी मुलाकडे बघते ना, लेकराकडे, ती भावदृष्टीने प्रेमाने बघते. बुवा फक्त आईने हात फिरवला तर मुलगा हसायला लागतो. बुवा आईची दृष्टी आहे. किंवा कासवीनं आपल्या पिल्याकडे बोललं, कासवीचं पोट, त्या पिल्याचं पोट भरलं जातं, याला म्हणतात भाव प्रेम चक्षु. ज्ञान चक्षु म्हणजे काय? हे वैज्ञानिक आहेत ना, शास्त्रज्ञ, ज्ञानाच्या दृष्टीने बघतात. बुवा त्या न्यूटननं बघितलं फळ खाली पडतंय, फळ खालीच का पडतंय म्हणून त्यांनी विकृत ऑक्सिजन शोध लावला. स्टीफन नावाचे शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांनी भात शिजवत असताना ते बघितले झाकणासमोर उडतंय, दगड ठेवला, परत झाकण उडायला लागलं. म्हणजे या वाफेमध्ये काहीतरी शक्ती आहे. मग त्यांनी काय केलं, वाफेचं इंजिन शोधून काढलं. बुवा ज्ञानदृष्टी याला म्हणतात. आपण जर भात शिजवायला बसलो आणि त्या वाफेनं टोपण उडून आपलं डोकं जरी फुटलं तरी आपल्या डोक्यात काय येणार नाही. का म्हणे अशी बुद्धी ज्याची जड, त्यामुळे दगड बरी देवा. आणि दिव्य दृष्टी म्हणजे अर्जुनाला देवाने कृपा केली आणि दिव्य दृष्टीने सगळं विश्वरूप दाखवलं. तेव्हा निहाळा म्हणतात. निहाळा, धन्य धन्य धरा तळी, जो याते दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी, वैकुंठ मोनाशी. ज्ञानोबरांना निहाळा, तुकारामांना निहाळा, आणि रामाला कृष्णाला निहाळा म्हणजे त्यांचं रूप बघा. फालतू माणसांचे टेटस बघू नका आणि झोपू नका. म्हाताऱ्या बायका सुद्धा ते टेटस बघत बघत झोपतात. अरे 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 अरे, मोबाईल तसा चांगला आहे. ज्ञानोबाचं चित्र ठेवा, तुकारामांचं चित्र ठेवा, कृष्णाचं चित्र ठेवा, आनंद प्राप्त होईल. आणि नको त्याची जर तुम्ही चित्र बघितली ना, मन तुमचं कलुषित होईल आणि नरकाला जावं लागेल. डोळ्यामध्ये फार मोठी पॉवर आहे. 82% ज्ञान डोळ्याने होतं. तर हे डोळे देवाच्या रूपाकडे लावायचं. नैनन में नंदलाल बसो मेरे नैनन में नंदलाल, मीराबाईंचं पद आहे. धनीन पुरे गुण गाता रूप दृष्टी निहाळिता, बरवा बरवा पांडुरंग कांती सावळे सुरंग. धनीन पुरे गुण गाता, धनीन पुरे गुण गाता, धनीन पुरे गुण गाता, धनीन पुरे गुण गाता. रूप दृष्टी निहाळिता, 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 रूप दृष्टी निहाळिता. बरवा बरवा पांडुरंग, बरवा बरवा पांडुरंग, बरवा पांडुरंग, बरवा बरवा पांडुरंग. कांती सावळी सुरंग, कांती सावळी सुरंग, क्रांती सावळी सुंदरा, क्रांती सावळी सुंदरा, क्रांती सावळी सुंदरा, क्रांती सावळी सुंदरा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा
कुमाई जय जय विठोबा रखुमाई कुमाई जय जय विठोबा रखुमाई कुंडली कवर दे हरिठ श्री ज्ञानदेव तुकाराम सोपार कुमाई जय जय ठोबा रखुमाई कुमाई जय जय विठोबा रखुमाई सोपार कुमाई जय जय विठोबा रखुमाई मुंबईचा तो वक्ता चांगला जो वेळेवर कीर्तन आटोपतो वाह जय हो. धनीन पुरे गुण गाता रूप दृष्टी न्याहाळीता बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग. हे पांडुरंग नाव कृष्णाचं आहे. श्रीकृष्ण परमात्मा गाई चारून जेव्हा घरी गोकुळामध्ये येत होता त्या गायीच्या खुराची पांढरट माती ज्याच्या चेहऱ्यावर उमटलेली आहे त्याचं नाव आहे पांडुरंग आणि तोच विटेवर उभा आहे. तो कसा आहे बरवा त्याचे गुणही बरवे आहे त्याचं रूप सुद्धा बरवा आहे. तुकाराम महाराज आम्हाला कळलं पण आम्हाला काय फायदा. तुकाराम महाराज नंतर दुसऱ्या 2 चरणामध्ये फायदा सांगतात. सकळ मंगळाचे सार मुख सिद्धीचे भांडार. जगामध्ये ज्या सगळ्या मंगळ वस्तू आहेत ना त्याच्यामध्ये सगळ्यात मंगल कोण असेल परमात्मा. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज. पुढे नाही मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज. पुढे माझा बरोबर पाठ नाही श्लोक म्हणून सांग विचारलं तुम्हाला. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षे मंगला येतो ना हरी. आता बरोबर आलं. हा इथं उभा राहिल्याचा फायदा आहे. देवाचं सगळं मंगळ आहे आणि जर त्याचं दर्शन झालं लक्षात ठेवा सामान्य लोकांना दर्शन आहे चित्रामध्ये किंवा मूर्तीमध्ये. साधकाला दर्शन आहे देवाचं स्वप्नामध्ये. सिद्धाला देवाचं दर्शन आहे हृदयामध्ये आणि संतांना देवाचं दर्शन आहे प्रत्यक्ष. आता दृष्टी पुढे यायचा जितो राहे जमू तुझं पाहे पांडुरंगा. आणि देवाचं जर प्रत्यक्ष दर्शन झालं तुमचं जन्म मरण संपलं. भरवा फळला शकून अवघा निवारीला शिन तुमचे झाले दर्शन जन्म मरण नाही आता. आणि सगळ्या सिद्धी भागवतामध्ये 24 सिद्धी सांगलेली आहेत आणि महिमा लगिमा वगैरे 8 त्याच्यानंतर 10 त्याच्यानंतर 5 आणि परमसिद्धी आहे मोक्ष. ज्याला देवाचं प्रत्यक्ष दर्शन होतं रामाचं किंवा पांडुरंगाचं किंवा कृष्णाचं त्याला सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. फक्त सगळ्या सिद्धी नाही जेवढं तुम्ही मागे पाप केले ना ब्रह्महत्या सुद्धा नाहीशी होते. काय महिमा वर्णू आता सांगणे ते किती कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते. अरे पददर्शन नाही लाईन नाही भरपूर आहे तिकडं. फक्त विठोबाचं पांडुरंगाचं मुखदर्शन घेतलं ना करोडो जन्माचं ब्रह्महत्येसारखी पाप नाहीच होतात बुवा. सगळ्या सिद्धी प्राप्त होतात आणि सगळे पाप जातात. आणि फक्त नाही जगामधलं सगळ्यात मोठं सुख आहे ना ते सुद्धा प्राप्त होतं. तुका म्हणे सुखा अंत पार नाही लेखा. लक्षात ठेवा सुखाचे 3 प्रकार आहेत. विषय सुख ब्रह्मसुख आणि प्रेम सुख. जे कमी 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 होतं विषय सुख जे तसंच राहतं ब्रह्मसुख आणि जे वाढत राहतं ते प्रेम सुख. आता ऐका लक्षात ठेवा शेवटचा मुद्दा सांगतो 2 मिनिटं झालीत आपल्याकडे. शेवटचा मुद्दा हे क्रम आहेत कर्मसुखाचे. तामस सुख राजस सुख आणि सात्विक सुख. जे दारू पिण्यामध्ये सुख आहे जुगारामध्ये सुख आहे डान्स बार मध्ये जो सुख आहे ना हे तामस सुख आहे. लग्नामध्ये मिरवणं डीजेवर नाचणं हे जे सुख आहे ना हे राजस सुख आहे. आणि डॉक्टर होऊन पैसा मिळवणं वकील होऊन पैसा मिळवणं हे सात्विक सुख आहे. देवाने प्रत्येक माणसाला सुख दिले आहे. गाढ झोपेमध्ये जे सुख होतं ज्ञानोबा म्हणतात ते ब्रह्मसुख आहे. आघवाची इंद्रिय वृत्ती हृदयाच्या एकांती थापटून सुषुप्ती आणि येगा. साचची मूर्ती विरा न येता स्वप्न जागरा ब्रह्मभाव साचोकरा म्हणून येता. गाढ झोपलेला माणूस त्याला जे सुख मिळतं ना हे ब्रह्मसुख आहे. प्रत्येकाला अनुभव येतो. एखादा माणूस जसं बाजूला मेल असेल तर आपल्याला समजत नाही भाऊ एवढं गाढ झोपेमध्ये असतो. आणि ज्याची झोप चांगली ना त्याची तब्येत चांगली राहते. म्हणून एक महात्म्याचं वाक्य आहे ज्याला उठल्या उठल्या शौचालय लागतं आणि पडल्या पडल्या झोप लागते त्याची तब्येतच बिघडत नाही भाऊ. हे आपला पण बघायचं लक्षात ठेवा. तेव्हा ब्रह्मसुख गाढ झोपेमध्ये आहे सुषुप्ती अवस्थेमध्ये ब्रह्मसुख आहे. याच्यापेक्षा दिव्य सुख आहे स्वर्गामध्ये.
म्हणते संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. याच्यापेक्षा दिव्य सुख आहे समाधीमध्ये, याच्यापेक्षा दिव्य सुख आहे मोक्षामध्ये, याच्यापेक्षा दिव्य सुख आहे वैकुंठामध्ये. पण या सगळ्यांपेक्षा देवाच्या पायाजवळ जे सुख आहे ना ते सगळ्यात मोठं आहे. म्हणून सगळ्या संतांना विचारलं बघ सुख कुठे आहे, सगळ्यांचं एकच उत्तर आहे 10 मूर्खों का 100 मत और 100 सज्जन का एक ही मत. सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर, सर्व सुखाचे आगर जणी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख पायन श्रीम कावडीने. हे ब्रह्मसुख आहे ना, या ब्रह्मसुखाचा लाभ तुम्हाला होईल ज्याचा अंत आणि पार नाही. तुका म्हणे सुखा अंत पार नाही लेखा. बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग. झालेली वेळी वाकडी सेवा रामप्रभूच्या चरणी समर्पित करतो. बोलण्यामध्ये माझा टोमणा कुणाला लागला असेल क्षमा करा. काय बरोबर असेल माझ्या गुरूंची ज्ञानोबा तुकोबारांची कृपा तरी नुन्यते पुरते आदिकते सरते करुणे घ्यावे तुमते विनवित असे म्हणा. शेवटची चाल म्हणा. तुका म्हणे सुका तू का म्हणे सुखा, 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 तुका म्हणे सुख, तुका म्हणे सुख. अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, नाही लेखा. बरवा बरवा पांडुरंग, बरवा बरवा पांडुरंग. अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, नाही लेखा. बरवा बरवा पांडुरंग, बरवा बरवा पांडुरंग. क्रांती सबळी सुरंग, हा क्रांती सावळी सुरंग री सुरंग बरवा बरवा पांडुरंग
कांती सावळे सुरंग कांती सावळे सुरंग कांती कांती सावळी सुरंग कांती सावळे सुंदर कांती सावळी सुंदर सावळी सुंदर बळीवा बळवा पांडुरंग बळवा बळवा पांडुरंग विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल कुंडली कवरदे हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले कोरे वेडे वाकोडे उतरे क्षमा क्षमा अपराध महाराज तुम्ही निर्बंध नाही उच्चारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वराला का पायापैकी करा क्षमा अपराध महाराज माझी नेहमीची विनंती पारमार्थिक शतकोटी भागी 1-2 संकीर्तन सरिता भागी 1-2-3-4 अशी 6 पुस्तकं साधकांकरता मी अगोदर लिहिलेली आहेत. कोरोनामध्ये एक पुस्तक लिहिलं त्याचं नाव आहे सार्थ श्री शताष्टक. मागल्या वर्षी आणलं होतं. 1100 पुस्तक छापले पण अजून जातच नाहीत. शतकोटी पुस्तक महाराज 2 महिन्यामध्ये 2000 प्रती गेल्या पण 1100 2 वर्ष जात नाहीत. आता सगळे अष्टके एकत्र केलेले आहेत. जवळजवळ 40 अष्टक कृष्ण परमात्मा आत्महत्या कसा गुंतलाय आणि 40 चिंतनिका आहेत. साधक आणि संग्रह ठेवण्यासारखं पुस्तक आहे. पुस्तकाची किंमत आहे 150 रुपये. माझ्याकडून 100 रुपयाला मिळेल. मी 4च प्रती आणलेल्या आहेत आणि कीर्तनाची दोन प्रती आणलेल्या आहेत. जर कोणाला पाहिजे मला भेटायचं मात्र पुस्तक घ्या. आग्रह नाही आणि दुराग्रह अजिबातच नाही. माझी सूचना विनंती संपली. उद्याचे कार्यक्रम हे पहा या ठिकाणी आपल्या या म्हैसूर आश्रममध्ये सप्ताह चालू झाल्यापासून आज तागायत हा सप्ताह असा आहे की सामाजिक सर्वानुमते चालणारा सप्ताह आहे. इथे कुणीही एक अधिपती किंवा सप्त्याचा चालक नाही. म्हणून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून उभा राहिलेला हा सप्ताह. आणि मी तर असं म्हणेल की पश्चिम पट्ट्यामध्ये आज जो परमार्थ चालतो आहे त्याचा आपल्याला खूप मोठा आनंद आहे. पण महाराजांनी सांगितल्याप्रमाणे रूप कमी कमी होत गेल्यानंतर त्याचा त्याग करण्यापेक्षा त्याचा स्वीकार करा आणि स्वीकार करून त्याला जीवदान देण्याचा प्रयत्न करण्याचं कार्य हे आज तुमच्या आमच्यावरती आहे. तेव्हा या पश्चिम पट्ट्यामध्ये आज असणारा परमार्थ हा केवळ त्या सर्व परमार्थाचं जन्मस्थान असेल तर म्हैसूर आश्रम आहे. चर्चगेट ते विरार या ठिकाणी सर्व मंडळी यायची. एकादशीचा जागर व्हायचा, भजन व्हायचं. आणि अतिशयोक्ती सांगत नाही पण काल्याच्या दिवशी अन्य पदार्थ सोडून 2-2 क्विंटल तांदूळ या ठिकाणी येळावा लागायचा. परंतु परिस्थिती सगळी सारखी राहत नाही. जीवनच अशा प्रकारचं असल्यामुळे आपण त्याचा विचार करण्यापेक्षा आज याला आपण कसं उन्नती देऊ याचा विचार सर्वांनी करायचा. आणि कृपया सर्वांना विनंती आहे, आम्ही सुरुवातीपासून सांगतोय कुणाला काही देता नाही आलं तरी चालेल पण 2 मित्र आपल्याबरोबर घेऊन या ठिकाणी या. कारण सर्व काय आपल्याला विकत घेता येईल, पैशाने घेता येईल पण हे चित्र उभं करण्याकरता पैसा कामाला येत नाही.
माणसं कुठून विकत घ्यायची. तेव्हा तुम्ही आले तर त्यातमध्ये आनंद आणखीन वाढेल. असो, या ठिकाणी महाराजांनी सांगितलं की पहिला दिवस मला देतात, पण मी असं म्हणेल की आपल्या जीवनाची उत्क्रांती त्यात आहे की रेबीन चांगल्या माणसाच्या हातून कापावी.